आहे की एक्स्ट्रा प्लेयर आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवावा लागेल। गावदेवी कोपर संघाचा एक्स्ट्रा प्लेयर बॅरिकेड ओलांडून कोणताही खेळाडू आतमध्ये येणार नाही, हा नियम आहे। नो बॉल वरती बॉक्स क्लिअर केला तर फलंदाज बाद असेल, हा देखील एक नियम आहे। एक ओव्हर नंतर जुना चेंडू दिला जाईल, हा देखील एक नियम आहे। चेसिंग ड्रेसिंग दोन्ही कंपल्सरी। मॅच सुरू करायचे आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये। पहिल्या फेरीतील सामने 5 ओव्हरचे असतील। मॅच आता मात्र सुरू होते। दोन सामने अगदी जवळचे आपल्याला पाहायला मिळाले, अगदी क्रुशल। त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठं नाव बोपरगावचे आमचे मित्र सागर पाटील सर इथे मात्र उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। सागर दादांना देखील विनंती करतो आमचा मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा। उया डावाकडे फुल टॉस चेंडू स्वीपचा फटका, एक धाव इथून मात्र मिळेल। आघाडीची जोडी गावदेवी कोपर संघाची प्राण प्रतिष्ठा सध्या तरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं। एका बाजूला प्रशांत, एका बाजूला विक्रांत। गोलंदाजीची कमान, गोलंदाजी मार्कवरती रोशन। अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। एक्स्ट्राची धाव इथून मात्र ऍड केली जाईल। संघाची धावसंख्या आपण पाहतो, धावा फलकावरती 3। आणि आता मात्र क्लीन बोल्ड, डावी यष्टी इथून मात्र इथे मात्र उखाडली आहे। भरपूर मोठी विकेट, मी म्हणान प्रशांतला माघारी परतावं लागतं। खूप मोठा फलंदाज गावदेवी कोपर संघाचा, प्राण प्रतिष्ठा मैदानावरती होती। एका बाजूला प्रशांत, एका बाजूला विक्रांत, तो मात्र आता माघारी परतला। आता मात्र विकेट गेली आहे। नवीन फलंदाज मैदानामध्ये, नवीन फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच बाबू। नवीन फलंदाज बाबू सध्या तरी डाव काबू करण्यासाठी धावा बनवावा लागतील आपल्या संघासाठी। प्रशांत स्वस्तात माघारी परतला, मोठी विकेट लवकर मिळाली, मोठा संघ परास्त झाला। आता मात्र मोठी नावं जी होती ती मात्र माघारी परतायला लागले। चांगलं खेळ या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल। चांगलं बॅटल, दोन्ही संघ जबरदस्त। एक संघ आपण पाहिला तर कोपर विभागाला बिलॉंग करतो, एक संघ दिवा विभागाला। इथे मात्र जबरदस्त हा फटका, स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि त्याला मात्र या प्लॉटच्या बाहेर पाडवण्याचा प्रयत्न। धावा 4, येतोय चौकार। धावसंख्या धावफलकावरती 7 या चौकाराच्या मदतीने जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट हवंय। विकेट गेल्यानंतर आला आला चौकार, आत्मविश्वास वाढला। स्वेचिटचा हा फटका सरळ बॅटने इतका जबरदस्त फटका होता, आता मात्र आडव्या बॅटने घात करण्याचा प्रयत्न। एकच धाव इथून मात्र मिळेल। एकने धावफलक पुढे सरकत संघाची धावसंख्या पाहत होती म्हणजे 8। गोलंदाज रोशन भरपूर चढ उतार तन्मय प्रतिष्ठाने संघाने पाहिलेत आणि रोटेशन भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं। जो खेळाडू जबरदस्त, हा चेंडू जबरदस्त होता। आता मात्र गावदेवी कोपर संघाची प्राण प्रतिष्ठा दोन्ही मैदानाच्या बाहेर आहे। प्रशांतला देखील माघारी परतवलं आणि विक्रांत देखील आता माघारी परततो। धावा धावफलकावरती 8। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रोशनची निवड आणि रोशनने जबरदस्त कामगिरी केली आहे। सध्या तरी निवड समितीच्या हातामध्ये भरपूर काही असतं, योग्य ती निवड जर आपण केली तर खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो। त्याचं उत्तम उदाहरण आहे नुकताच IPL मध्ये आपण पाहतो, जो आपण जर पाहिलं तर 2018 साली जो खेळाडू फक्त स्टँड बाय वरती होता SRH मध्ये, त्यानंतर RR मध्ये होल्ड वरती होता, 2023 ला अनसोल्ड झाला आणि 2024 ला मिस्टेक जी पंजाब किंग्सची होती, शशांक सिंग हे नाव त्या खेळाडूचं, आणि त्यांनी मात्र आता दाखवून दिलं। अख्ख्या भारतामध्ये त्या खेळाडूची चर्चा सुरू आहे। निवड समितीने घेतलेला एक निर्णय आणि काय फलंदाजी।
इथे मात्र जबरदस्त हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र स्विच हा फटका ट्रॅपचा बांधून इथे मात्र एकच धाव मिळेल. एकने धावफलक पुढे सरकेल. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 10. दुहेरी अंकात जाऊन पोहोचली. गोलंदाज विशालचा वापर केला. लेफ्ट आर्म गोलंदाज डावखुरे आताचा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी विशालची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप आणि धावा 4. अर्ध्या विकेटवरती फेकण्याचा प्रयत्न होता. आता मात्र फलंदाजाने ओळखलं आणि थांबवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. जणू काही गोलंदाजाच्या कानशिलात लगावली आणि धावा 4 मिळाला. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 14. स्ट्राईक वरती करण. आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा धावफलकावरती. चेंडू आतापर्यंत झालेत ते म्हणजेच या षटकातील 3 चेंडू झालेत. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. हा देखील फटका जबरदस्त. आणि आता मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. खांदे मोकळे केलेत आणि खांदे मोकळे करत असताना गोलंदाजाचे वांदे करण्याचा प्रयत्न. अजून एक चौकार बाबूच्या बॅट मधून. धावसंख्या धावफलकावरती या चौकाराच्या मदतीने आपण पाहतो ती म्हणजेच 19 धावा धावफलकावरती. आता मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने एकदा दुसरा धावेचा प्रयत्न. स्ट्राईक वरती थ्रो. दोन्ही खेळाडू एका सेंडला. दोन्ही खेळाडू जेव्हा धावतात तेव्हा मात्र एक धाव मिळते. आता मात्र फक्त एक खेळाडू धावला. ह्याचा अर्थ स्ट्राईक वरती होईल फलंदाज बाद. मेल विकेट. करणला माघारी परतावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 19. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. थोडंसं स्पीडअप पंचांना मी वारंवार सूचना देतो. 7 मिनिटं आतापर्यंत झालेले आहेत. धावा धावफलकावरती 20 आहेत. येस कॅल्क्युलेटर मैदानामध्ये देखील 20 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा फ्रेश गोलंदाज. ओ जबरदस्त हा चेंडू. सरप्राईज. गोलंदाज रोशन अनिकेत. गोलंदाज अनिकेतचा वापर केला. अनिकेतने अगदी योग्य टप्प्यावरती चेंडू आणि कदाचित फलंदाजाला देखील चेंडू दिसला नसावा. नाईट रजनीचे हे सामने आणि इतका वेग गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र स्ट्रीक उखाडली. चांगली गोलंदाजी अनिकेतची आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नवीन फलंदाज प्रसाद. सध्या तरी वाटायचं नाहीये. घ्यायच्या धावा. स्ट्राईक वरती प्रसाद. विकेट मिळाली अनिकेतला पहिल्या चेंडूवरती. आता मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. रिस्पेक्ट सध्या तरी गोलंदाजाला देण्याचा प्रयत्न होता प्रसादचा. लेग बायच्या स्वरूपात एक धावा आहे. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 21. आता मात्र ऑनसाइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाला पूर्णपणे रिस्पेक्ट दिली जाते. लेग बायच्या स्वरूपात पुन्हा एक धाव ऍड केली. धावसंख्या धावफलकावरती 22. 3 चेंडू आतापर्यंत झालेत.
इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पाहिलं थोडंसं ओळखलं की सरळ बॅटने काही होत नाही, आडव्या बॅटने एक अस्त्र वापरून बघूयात. तो देखील डॉट बॉल चांगली गोलंदाजी, चांगला रिदम मध्ये गोलंदाजी करतो. आता देखील खोलवर डप्पाचा हा चेंडू आणि त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटचा वापर JCBच्या रूपात केला होता. एक धाव मात्र मिळेल. आता मात्र गती कमी केली, ओळखलंय फलंदाजाने. स्वीपचा हा फटका खेळाडूकडून मिसफील्ड, धावा 4. गोलंदाजाचा व्हेरिएशन गरज होती का पडलेला हा प्रश्न. चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी होत होती, पण अशा क्षणाला थोडस फलंदाजाच्या मनाशी खेळण्याचा प्रयत्न आणि तो संघाशी आला. पण मी म्हणेन थोडीशी क्षेत्ररक्षकाची देखील इथून चूक झाली आणि त्यामुळे 4 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 27-27. 3 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला. 3 ओव्हरमध्ये 27 धावा. फायटिंग टोटल उभं करण्याचा प्रयत्न गावदेवी कोपर संघाचा. मी म्हणेन सुरुवात इतकी जबरदस्त झाली होती. प्रशांत आणि विक्रांत सारखे फलंदाज स्वस्तात, सध्याच्या महागाईच्या दुनियेमध्ये स्वस्तामध्ये परतलेले प्रशांत आणि विक्रांत. त्यानंतर बाबूने डाव केला काबू आणि आता मात्र अश्विन त्यावरती चौकाराची चादर चढवतो आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 27-27. पुन्हा एकदा विशालचा वापर. स्विच हिटचा हा फटका, प्रोटेक्शन आहे. मागच्या चेंडूवरती झालेली चूक आता मात्र करत नाहीये तन्मय पॅकर्सचे खेळाडू. एक धाव मात्र मिळेल. आता मात्र अंपायर सिग्नल, नो बॉल. इथे मात्र अंपायरने नो बॉल दिलाय आणि तर नो बॉल दिला आहे. नो वरती 1 धाव देखील आहे, कारण की काहीशा मर्यादा आहेत आणि क्रिकेटमध्ये या मर्यादा जर ओलांडल्या तर मात्र दंडित केलं जातं. स्वीप करण्याचा प्रयत्न. आताचा चेंडू देखील नो बॉल. क्रीजच्या बाहेर. विशाल वरती थोडस दडपण. स्वीप करण्याचा प्रयत्न. आता देखील व्हाईट बॉल. विशाल सध्या तरी मैदानामध्ये एक्स्ट्राच्या धावा खर्च करतो. विशाल सारख्या खेळाडूकडून या मोठ्या स्पर्धेमध्ये अपेक्षा नाहीये, कारण की मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये गुणवत्ता आहे. त्याला मात्र इथून कमबॅक करावं लागेल, कारण की या डावामध्ये जर गावदेवी कोपर संघाला कमी धावांवरती रोखलं तर सहजतेने दुसऱ्या डावामध्ये आपलं वर्चस्व कायम राहील. फलंदाजांवरती प्रेशर थोडंसं कमी असेल. पुन्हा एकदा विशाल. आता मात्र पुन्हा एकदा नो बॉल. प्रश्नचिन्ह फक्त मैदानावरती निर्माण झालं. मागील चेंडूवरती आपण जर पाहिलं तर मिसफील्ड, त्यानंतर चूक दुरुस्त केली एका खेळाडूनं आणि आता मात्र 32 धावा झाल्या. 4 आय थिंक एक्स्ट्राच्याच धावा आहेत. सलग 4 नो बॉल्स. अनएक्सपेक्टेड, आउट ऑफ सिलेबस हा क्वेश्चन आहे, कारण की विशाल सारखा गोलंदाज सलगचे 4 एक्स्ट्राच्या धावा. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला प्लेयर आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. कमबॅक करावा लागेल. 1 धाव इथून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या पाहतोय 34-34. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 35 धावा धावफलकावरती. इथे मात्र स्ट्रेट बॅटने हा देखील फटका जबरदस्त आहे. आक्रमण सध्या तरी सुरू आहे आणि पराक्रम करतोय हा अश्विन नावाचा खेळाडू. चौकार त्याच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 39-39. विशाल सारख्या गोलंदाजावरती आक्रमण. मी म्हणेन विशालची निवड आता मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह निर्माण झालं, कारण की तिसऱ्या षटकामध्ये अनिकेतने देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एकाच गोलंदाजाला 2 ओव्हर्स आहेत. तो बेनिफिट कॅप्चर करणं गरजेचं, पण महत्वाचा खेळाडू आहे विशाल
आणि क्रिकेटमध्ये हा नियम असं किती आपला महत्वाचा खेळाडू एक्सपेन्सिव्ह गेला तरी त्याच्यावरतीच विश्वास पुन्हा एकदा ठेवला जातो. बॅक करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न प्रोटेक्शन तिथे मात्र दिलं. एक धाव इथून मात्र कंप्लीट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न. एक धाव मिळेल देखील. एकने धाव फलक पुढे सरकत संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 40. आता मात्र देखील हा देखील फटका जबरदस्त. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट. धावा धाव फलकावरती 41-41. नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजे श्री साई डोंबिवली आणि मी डोंबिवलीकर. दोन्ही टीम्सचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हा पहिला आपल्याला ऑफिशियल कॉल. श्री साई डोंबिवली मी डोंबिवलीकर दोन्ही टीम्सचे कॅप्टन. स्वागत आहे आपलं शिवराज मित्र मंडळ शिवराज चषक मध्ये. ग्लोबल टेनिस क्रिकेट वाहिनीवरती ही स्पर्धा सध्या तरी एक वेगळ्याच लेवलला रेटिंग देते. कारण की प्रेक्षकांचा जितका प्रतिसाद मैदानावरती आहे तितकी तुडुंब गर्दी ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती देखील आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती अंकित 4 षटकांमध्ये 41 धावा. 2 फलंदाजाने महत्वपूर्ण धावा बनवल्यात. इथे मात्र ऑन साइडला वळवला. प्रसादने आता ठरवलंय की हा प्रसाद वाटणारा नाहीये तर खेचणारा. धावा 4 येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने 45 धावा. आपण प्रत्येक ठिकाणी पूजेला शिऱ्याचा प्रसाद म्हणून आपण त्याचं सेवन करत असतो आणि त्या प्रसादामध्ये तूप हलकंसं दूध असेल तर खूप चांगलं तो प्रसाद लागत असतो. आणि त्याच प्रकारे या डावामध्ये गावदेवी कोपरसाठी प्रसाद सोबत अश्विन ते कार्य करतं. म्हणजे मिक्सिंग कॉम्बिनेशन जबरदस्त. आता मात्र शफल होऊन पुढे सरकून डाव ठोकलाय सलगचा. हा दुसरा चौकार. प्रसाद थांबायचं नावच घेत नाहीये. डोंबिवली ओलांडली कोपर ओलांडली. आता दिव्यामध्ये जाऊन डंका वाजवतोय. त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या खेळाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न प्रसादचा सुरूच आहे. स्विच हिट परफेक्ट हिट. प्रोटेक्शन देखील तितकंच जबरदस्त. एकच धाव मिळेल. 50 कंप्लीट. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं. 50वा शिवराज मित्रमंडळ शिवराज चषक 2024 दुसरं हंगाम. पहिलं सांघिक अर्धशतक. आता मात्र फुलर लेनचा बॉल सड सोडून दिला. अंपायर सिग्नल येतोय. हा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या धावा 51. संघाची धावसंख्या गावदेवी कोपर. फुल टॉस. प्रोटेक्शन आहे. एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती. आता मात्र ओपी चेंडू. हा क्लास. हा ट्रेडमार्क स्ट्रोक प्रसादचा. सध्या तरी तो फॉर्म मध्ये आणि फॉर्म मध्ये त्याची बॅट धावांचीच भाषा बोलते. संघाची धावसंख्या आहे 56. 56 अब तक 56. आता देखील मोठा प्रयत्न होता पण आता मात्र मिळेल विकेट. डाव संपला पहिला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 56. 57चं लक्ष. करूयात आपण टॉस आणि इन्व्हाइट करूया दोन्ही कॅप्टन्सला. स्वागत आहे दोन्ही कॅप्टन्सचं शिवराज मित्रमंडळ शिवराज चषक मध्ये. श्री साई डोंबिवली एका बाजूला असेल. मी डोंबिवलीकर. दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र आलेले आहेत. आमचे अतिथी मान्यवर आदरणीय सन्माननीय मनोजजी वैद्य साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. मनोज दादा उपस्थित आहेत. क्रिकेटवरती अथोनात प्रेम आहे मनोज दादांचं आणि शिवराज मित्रमंडळामध्ये देखील तितकेच कार्यरत असतात. समाजकार्य करत असतात. जेव्हा जितका वेळ मिळेल आपल्या संघाला आपल्या जवळच्या माणसांना
सहकार्य करण्यासाठी नेहमी उपस्थित असतात असे आम्हा सर्वांचे लाडके मनोज दादा त्यांच्याच शुभ हस्ते इथे मात्र टॉस आपण करत आहोत. टॉस इथे मात्र झालेला आहे. टॉस बॉक्स प्रेझेंटेशन मधून माहिती अशी येते की मी डोंबिवलीकर संघाने टॉस जिंकलेला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. यस, वळूयात दुसऱ्या डावाकडे. 57चं लक्ष. चेंडूची मागणी केली जाते. चेंडू हवाय. दोन्ही फलंदाजांना चेक केला जाईल. 57 टार्गेट. 57 टार्गेट आहे. सत्तावन्न धावा करायच्या. पहिल्या फेरीमध्ये पहिली मॅच आपण पाहिली ती म्हणजेच जय रागाई विपक्ष श्री शिवतेज, त्यामध्ये विजय झाला तो म्हणजेच जय रागाई संघाचा. एका हाती तो डाव जिंकला. दुसरी मॅच इतकी जबरदस्त. जियान शिवलेन ओमसाई गणेश आणि त्यांना परास्त केलं किंग भोईर या संघाने, ज्या संघाच्या नावामध्ये राजाचं उदाहरण होता आणि तो संघ पुढे सरकला. राजा सारखा खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. ऋषिकेश त्या डावाचा हकदार ठरला. त्याचा खेळ विशेष होता आणि मी म्हणेन ओमकारचा समाचार, निखिलच्या अगेन्स्ट ठोकलेले चौकार, एक्स्ट्राच्या धावा, त्याच कुठेतरी जियान शिलेन ओमसाई गणेश संघाला पराभवाच्या छायेत नेऊन उभं ठेवलं. आता मात्र आमचे दोन्ही ऑफिशियल्स आमच्यासोबत जॉईन होत आहेत. तर दोन ऑफिशियल्स आपण पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये संकेत सर, एका बाजूला ओमकार. क्रिकेटची पूर्ण माहिती आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये जितकी आधुनिकता वाढले तितकंच चांगलं खेळ हे खेळत असतात आणि तितकीच चांगली माहिती या खेळाडूंकडे आहे. धावपुस्तिका 3 शिवराज मित्र मंडळ शिवराज चषक मध्ये सुरुवात. 1 धावपुस्तिका. मॅन्युअल स्कोरबोर्ड वरती आमच्या सोबत भूषण आहेत, अक्षय आहेत आणि एका बाजूला आपण ऑनलाईन स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय आमच्या सोबत सॅम सर आहेत आणि तिसरी धावपुस्तिका मैदानामध्ये संकेत सर. लक्ष आहे 57चं. 57 धावा करायच्या आहेत. 57 धावा करायच्यात. दुसऱ्या डावाला होते सुरुवात आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सिद्धेश. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. आधीच मात्र माइंड सेट केलं होतं, क्लिअर होतं की स्वीप मला खेळायचा, वेगाचा वापर करायचा, पण गोलंदाज तितकाच चतुर चालाक. पायावरती जाऊन चेंडू आदळला. एक धावी तो मात्र मिळेल. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाईल. गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच वैभव. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन तिथे देखील दिलाय. एकच धाव इथून मात्र मिळेल. दोन्ही फलंदाजांचं आपण पाहिलं तर एकेका धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम. पहिली धाव लेग बायची होती, दुसरी धाव बॅटने आली. धावसंख्या धावफलकावरती 2 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक वरती विशालला इथून मात्र एक मोठी बहारदार खेळी करावी लागेल. आता मात्र लाईन चेक केली जाईल. पासिंग ना व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 3. या एक्स्ट्राच्या धावा थांबवणं गरजेचं आहे. दबाव तेव्हाच बनेल जेव्हा तुम्ही वारंवार चांगले चेंडू फेकाल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. गोलंदाज सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र ऑन साइडला हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डावाला सुरुवात झाली, संघर्षाला सुरुवात झाली आहे. पहिल्या
डावामध्ये जी वेदना झाली आहे आता त्यावरती मलमपट्टी लावण्याचं काम विशाल करतोय आणि अगदी सहज कल्पकता इतकी जबरदस्त या फटक्याने दाखवून दिली. विशाल स्ट्राइक वरती स्ट्रेट बॅटने अब की बार फिर एक चौकार. विशाल जबरदस्त आहे. सलग 2 चौकार त्याच्या बॅट मधून. मगाशीच म्हटलं की हा खेळाडू तन्मय पॅकर्स संघाचा महत्वाचा खेळाडू. उगाच या खेळाडूला इतकी मागणी नसतं. चांगल्या खेळाच्या जोरावरती एक चांगलं क्रिकेट आणि एक चांगलं बॅकअप तयार केलं ते म्हणजे तन्मय पॅकर्स संघाने. आणि आता मात्र सलगचे 2 चौकार त्याच्या बॅटमधून. सिद्धेश इथू मात्र कमबॅक करेल का पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्राइक अगेन वरती चेंडू लगेच उचलून फेकण्याचा प्रयत्न. एकदा वितू मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 12-57चा पाठलाग करायचा होता आणि 12 धावा आतापर्यंत झाले. चेंडू आतापर्यंत झालेत ते म्हणजेच या षटकातील 5. एक चेंडू अजून शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती. स्ट्राइक वरती वैभव. वैभवला देखील आता मात्र आक्रमण करणं गरजेचं. साथ मिळणं गरजेचं. इथून मात्र पार्टनरशिप तितक्याच वेगाने होणं गरजेचं. विशालने आरसा दाखवलं त्याचं प्रतिबिंब आता मात्र वैभव मध्ये येणं गरजेचं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप क्लिअर. धावा 4. षटकाची सुरुवात जरी सिंगलने झाली असेल तरी शेवट मात्र चौकाराने केलाय. पहिल्या ओव्हर मध्ये मोठा गाव केलाय. गावदेवी कोपर संघावरती धावा एकवटल्या 16. धावा धावफलकावरती 57चं टार्गेट आहे. आता मात्र ज्याप्रमाणे 16 धावा बनल्यात 24 चेंडू मध्ये 41 धावा करायच्यात. ज्याप्रमाणे आता असं वाटतंय की ज्यावेळी सनरायझर्स हैदराबाद मैदानावरती खेळत असतं त्यावेळी असं वाटतं की 6 ओव्हरमध्ये 40 धावा बनल्या तर समोरच्या संघाची गोलंदाजी खूप चांगली झाली असं वाटतं. त्या दिवशी आरसीबी संघाने तेच काहीसं केलं पण धावा 70 पार झाल्या होत्या तरी देखील असं वाटत होतं की आरसीबीची गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. इतकी दहशत सनरायझर्स हैदराबाद संघाने क्रिएट केली. ऑस्ट्रेलिया भरपूर मोठा प्रश्न असेल T20 वर्ल्ड कप मध्ये. 16 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये बाबूचा वापर. स्विच हिट कीपरच्या डोक्यावरून आणि चेंडू पकडण्यासाठी करण मात्र येतो. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 17. दुसऱ्या षटकाची सुरुवात. बाबू पुन्हा एकदा आपल्या मार्क वरती. आता मात्र चेंडू आणि बॅटचा हलकासा संपर्क. कीपर बीट आणि चेंडू सरळ सीमा पार. धावा आहे मिळताय 4. 56 धावा या स्पर्धेमध्ये उच्चांक गाठला होता पण त्याचा पाठलाग करत असताना सुरुवात जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांनी 2-2 चौकार मारलेत. दोन्ही फलंदाजांची आपण धाव संख्या पाहिली तर 9-9 वरती दोन्ही फलंदाज खेळतात. टोटल संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा आहेत. 2 त्यात मध्ये एक्स्ट्राच्या धावा खूप महत्वाच्या त्यात थांबवणं गरजेचं आहे आणि इथून मात्र डॉट बॉलचं पर्सेंटेज देखील वाढवावं लागेल. गोलंदाज बाबू. स्ट्राइक वरती वैभव. आता मात्र ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू जातोय. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय अनमोलजी वामन म्हात्रे साहेबांचे देखील इथे मात्र शुभागमन होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. दादांना विनंती करतोय शिवराज मित्रमंडळ शिवराज चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत गजानन जोशी साहेब देखील उपस्थित आहेत. आम्हा सर्वांचे लाडके मने दादा स्वागत आहे. दादा आपलं देखील. दोन्ही पाहुण्यांना विनंती करतोय की मंचावरती येऊन विराजमान व्हा.
स्वागत आहे आपलं. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 24-24. चार चेंडू आतापर्यंत झाले, 24 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र जबरदस्त हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बॅट आणि पॅड मध्ये जी गॅप क्रिएट झाली होती ती सरळ स्टिक वरती लागलाय चेंडू. मेल विकेट. धक्का क्रमांक 1 लागत असताना टीम तन्मय पॅकर्स संघाला धावसंख्या थांबवण्यासाठी महत्वाचा घटक हवी आहे ती विकेट मिळाली आहे. आता मात्र इथून कमबॅक केला जाईल का हा मोठा प्रश्न, कारण की मागील चेंडूवरती भरपूर काही घडून गेले गावदेवी कोपर संघाच्या बाजूने. सुरुवात जरूर चांगली झाली होती पण त्यानंतर कमबॅक बाबूचा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या डावामध्ये देखील जो फॉर्म त्याने प्राप्त केला होता तो दुसऱ्या डावामध्ये देखील कंटिन्यू ठेवतो. आता मात्र नवीन फलंदाज टीनू बेडेकर. तिसऱ्या क्रमांकावरती टीनू बेडेकर. धावसंख्या धावफलकावरती 24. जबाबदारी खूप मोठी आता विशाल वरती आहे, त्याला साथ मिळणं गरजेचं आहे टीनू कडून. जी बाईक मित्रा, यस थँक्यू. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 22च्या स्वरूपात या 4 धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. गोलंदाजाने आपलं काम पूर्णपणे केलं होतं, फलंदाजाला बीट करणं हे त्याचं काम होतं. पहिला चेंडू जर डॉट आला असता टीनू वरती थोडंसं प्रेशर वाढलं असतं. आता मात्र जो विकेटचा प्रेशर तयार झाला होता तो आता बाजूला सरकलाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 28 धावा. चला थोडस फास्ट मित्रांनो, 12 मिनिटं आपण घेतलेली आहात, 8 मिनिटांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. वेळेचं बंधन जेव्हापासून लागलंय तेव्हापासून खूप चांगलं सहकार्य सर्व संघांचं पाहायला मिळतं. आतापर्यंत कोणत्याच संघाला पॅनल्टी लागली नाही. पॅनल्टी अशी आहे की जर वेळेपेक्षा जास्त आपण विलंब केला तर आपला एक प्लेयर आमच्या सरळ कॉमेंट्री बॉक्स मधून इथून खेळाचा आनंद घेईल आणि तेव्हा मात्र क्षेत्र देखील काहीसं खुलं होईल आणि त्या क्षेत्रामध्ये वर्चस्व देखील फलंदाजाचं काबीज होऊ शकतं. या भरपूर साऱ्या गोष्टी होऊ शकतात. मग त्यामुळेच खेळाडू आणि योग्य त्या वेळेवरती आपण खेळणं गरजेचं आहे. धावा झाल्या धावफलकावरती विशाल 28-28. 28 धावा आहेत. 57चं टार्गेट आहे. 28 धावा झाल्यात, अर्थात आता समीकरण असेल 18 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. चला थोडंसं स्पीडअप करा. तिसऱ्या षटकामध्ये प्रशांतचा वापर केलाय. पहिला चेंडू ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न, आतापर्यंत जी चूक प्रशांतच्या माध्यमातून होत होती तशीच काहीशी झाली, पण आता मात्र थोडंसं कठीण होतं विक्रांतसाठी. एक धाव इथून मात्र लेग बायच्या स्वरूपात ऍड केली जाईल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 29-29. 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. स्ट्राईक वरती टीनू. चला मात्र मोफत चौकार मिळाला होता त्याच्या खात्यामध्ये 22च्या स्वरूपात. इथे मात्र स्टेप आउट होऊन आता मात्र मेहनत केली आहे. इमानदारीने गमावण्याचा प्रयत्न आहे तन्मय पॅकर्स संघाचा. आता मात्र बोनस बिनस काय नको. एक धाव इथून मात्र मिळेल. एकने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या 30. तामू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग इन वरती थ्रो. जर डायरेक्ट हिट करायचा होता तर तो कदाचित मी म्हणेन एंड चुकीचा निवडला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, कारण की जेव्हा स्ट्राईक वरती थ्रो आला विशालने आय थिंक नऊची पट्टी देखील क्रॉस नव्हती केली.
कदाचित विकेट, एक डिसिजन. कारण की जय आणि पराजयमध्ये सध्या तरी तन्मय पॅकर संघाच्या बाजूने जो खंबीरपणे उभा आहे तो विशाल. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाजीने मात्र होईल बाद. टिनूने इथे मात्र मी म्हणेन भरपूर घाई केली, कारण की एका बाजूने विशाल आक्रमण करतो, अशा वेळी स्ट्राईक रोटेट करणं हे महत्वपूर्ण होतं आणि अशा वेळी प्रेशर देखील क्रिएट झालं असतं. पण टिनूने देखील आक्रमण करण्याचाच प्रयत्न केला आणि आता मात्र मिळाली विकेट. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येईल आणि त्याला मात्र इथून मात्र नवीन रणनीती आखावी लागेल, स्ट्रॅटेजी आखावी लागेल. सध्या तरी गावदेवी कोपर संघाने डावपेच आखले, षडयंत्र रचले आणि चक्रव्यूहामध्ये फसवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. आता हा चक्रव्यूह भेदण्यासाठी अर्जुन आहे का तन्मय पॅकर संघासाठी? धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजेच 31. त्याचप्रमाणे कूल बॉयज जे ओरम क्रिकेट खेळत असतात तो संघ देखील क्रिकेटचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कूल बॉयज ओरम क्रिकेट टीम, त्यांची देखील सुरुवात अंडरम क्रिकेट पासूनच झाली असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे, पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावा इथे मात्र धावून कंप्लीट केल्या असं वाटत होतं. एक धाव देखील इथे मात्र महागात ठरेल, पण 2 धावा इथं मात्र मिळतात. पहा आता मात्र वेळेचं बंधन आपल्याकडे वाढतंय. 33 धावा धावफलकावरती आहेत. 10:30 ला हा सामना दुसरा डाव सुरू झाला होता. संकेत सर, 10:30 ला दुसरा डाव सुरू झाला होता. 16 मिनिटं कंप्लीट झाली आहेत. 4 मिनिटं गावदेवी कोपर संघाकडे आहेत. आता त्यामध्ये येस 10:30 ला 10:20 ला 10:20 ला येस 10:20 ला 16 मिनिटं झाली आहेत. सोळा मिनिटं झाली आहेत. 4 मिनिटं आपल्याकडे आहेत. 20 मिनिटांचाच वेळ आपल्याकडे आहे. थोडस नियम कडक आहे. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 33. जे कटआउट आपण पाहतो सुजितजी नलावडे साहेब, त्यांचा लकी नंबर देखील 33 आहे. धावा देखील 33. अश्विन गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक वरती विशाल. इथे मात्र पहिला चेंडू डावे स्टिक सोडून जाणारा, अर्थातच व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मात्र जोडली जाईल. एक धाव इथून मात्र मिळेल. संघाची धावसंख्या 34. इथे मात्र स्क्वेअर कटचा हा फटका विक्रांत इथे मात्र आहेत. एक धाव इथून मात्र मिळेल. 1ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या 35. लक्ष 57. 35 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चेंडू आतापर्यंत झालाय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र लाईन चेक केली जाईल. ऑफिशियल्स मैदानामध्ये आहेत. तन्मय पॅकर्स. डिसिजन आमच्यापर्यंत अजूनही आलेला नाहीये. 2 पंचांकडे इथे मात्र डिसिजन आणि आता मात्र टेक्निकल टीम कडे रेफर. प्लेयर कडे रिव्ह्यू नाहीये. अंपायरला जर शंका असेल तर इथे मात्र टेक्निकल टीम रेफर केला आपण.
इथे मात्र टेक्निकल टीम इथे मात्र चेक केली जात आहे, कारण की राऊंड द विकेटने गोलंदाजी होत होती आणि गोलंदाजाने ज्यावेळी चेंडू रिलीज केला त्यावेळी अगदी पंचांच्या ते समोर होते, विजन थोडंसं क्लिअर नव्हतं, त्यामुळेच ही शंका निर्माण झाली आणि त्यामुळेच अंपायरने रेफर केला. अंपायरच्या नजरेसमोर खेळाडू आला गोलंदाजी करत असताना, त्यामुळे विजन थोडंसं ब्लर झालंय. टिनू सर, जो डिसिजन असेल आपल्याला तो मिळेल. टेक्निकल टीम ग्लोबल टेनिस क्रिकेट स्क्रीनवरती आता मात्र चेक केलं जातं. अगदी अंपायरच्या नजरेसमोर तर गोलंदाज आला हे मात्र क्लिअर आहे. आता मात्र चेंडू एक्झॅक्टली लँड कुठे झाला हे चेक करूयात. लँड आपण जर पाहिलं तर पिचिंग आउटसाइड आणि मिसिंग विकेट्स, अर्थातच हाताचा चेंडू हा वाईट बॉल, हा वाईट बॉल आहे. येस, ह्यासाठीच महत्वाचा घटक असतं लाईव्ह फुटेज. जेव्हा जेव्हा आपल्या समोर असतं तेव्हा मात्र दूध का दूध और पानी का पानी. तर मंचावरती आम्हा सर्वांचे लाडके हनुमान दादा उपस्थित आहेत, त्यांचा आपण करूया सत्कार. मी मुकेश दादांना विनंती करतो, दादांच्या शुभ हस्ते आपण हनुमान दादांचा करूया सत्कार. नुकताच आता मात्र मोठा गावची पालखी सोहळा देखील येत्या 30 तारखेला मोठ्या जल्लोषात इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. 5 सूचना आहे त्या आयोजनकर्त्यांकडून की जर आपल्याला कोणतीही शंका असेल तर आपण मैदानामध्ये येऊ शकत नाहीयेत. आपला अतिरिक्त खेळाडू आमचा कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे, जी काही शंका आहे तुम्ही त्याच्याशी आपण क्लिअर करू शकता. अतिरिक्त प्लेयर हे त्याचसाठी आहेत. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 37 अगदी क्लिअर. चेंडू झाला आतापर्यंत 2. गोलंदाज अश्विन पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक वरती विशाल. इथे मात्र हा फटका जबरदस्त आहे. प्रोटेक्शन तिथे मात्र तैनातच आहे, भिंतीसारखा उभा आहे बाबू. चेंडू अगदी इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. एकदा इथे मात्र पुन्हा एकदा ऍड केली जाईल. 1ने धावफलक पुढे सरके. संघाची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजेच 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. स्वागत आहे राजा जाधव आपलं. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि या मॅचची मोठी विकेट मिळाली आहे गावदेवी कोपर संघाला आणि तो जल्लोष इथे मात्र सांगून जातोय. स्वागत आहे राजा जाधव साहेब आपलं, ज्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण आणि हे मुख्य व्यासपीठ ज्यांच्या माध्यमातून सजवलंय बहरलंय आणि स्वागत आहे राजा दादा आपलं. इथे मात्र ऑनसाइडला वळवण्याचा पुन्हा एकदा मोठा प्रयत्न. जाळ्यामध्ये अडकलाय, ट्रॅपमध्ये फसलाय तन्मय पॅकर्स. विशाल माघारी परतल्यानंतर अजून एक फलंदाज माघारी येतो. जणू काही मागच्या फटक्याचा ऍक्शन रिप्ले. फलंदाज बदललाय, रिझल्ट तो सलग 2 विकेट. प्रेशर पुन्हा एकदा तन्मय पॅकर्स वरती. करूयात आपण मंचावरती सन्मान. उपस्थित मान्यवर आदरणीय सन्माननीय सागर पाटील साहेब इथे मात्र उपस्थित आहेत, त्यांचा आपण करूयात सन्मान. मी विनंती करतोय स्वप्नीलजी महाडेश्वर साहेब त्यांच्या शुभ हस्ते
आपण सागर पाटील जे भोपरगावचे आहेत, आमचे जवळचे मित्र आहेत. भरपूर सहकार्य सागरदादांचं नेहमी असतं आणि त्यांचा सत्कार आपण इथे मात्र करत आहोत. स्वप्नीलजी महाडेश्वर साहेबांच्या शुभ हस्ते जे परफेक्ट ट्रिप प्लॅनरचे सर्वे सर्वात परफेक्ट ट्रिप प्लॅनर, अर्थातच तुमचं प्रवासाचं परफेक्ट नियोजन, प्रवासाचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं उत्तम कार्य इथे मात्र करतात. आणि आता मात्र आपण येस नियम होता की 20 मिनिटांमध्ये आपल्याला स्पेल कंप्लीट करणं गरजेचं होतं, पण दुसरा डाव सुरू होता तरी देखील 5 मिनिटं आपल्याला एक्स्ट्रा मिळालेत. त्यामध्ये आपण 3 मिनिटं हे पॅनल जे आपला डिस्कशन झालं, जो क्रुशल सिच्युएशन होता त्यामध्ये आपण कट करूया. तरी देखील 2 मिनिटं ॲडव्हान्टेज मिळाले. एक प्लेअर आता मात्र शॉर्ट असेल, तो मात्र बाहेर येईल मैदानाचा आणि आता मात्र ती जागा रिक्त होईल आणि ह्याचा प्रेशर खूप मोठा ठरेल. इंडिया वर्सेस पाकिस्तान ती मॅच डोळ्यासमोर येते. 8 चेंडू 28 धावांची गरज, तेव्हा मात्र एक खेळाडू असाच मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि ते क्षेत्र खुलं झालं होतं आणि शाहीनशाह आफ्रिदीला 2 चौकार आले होते. एक खेळाडू आता मात्र मैदानाच्या बाहेर आला आणि आता मात्र आपण धावा पाहतोय त्या म्हणजेच संघाची धावसंख्या आहे 39. स्ट्राइक वरती सूरज, गोलंदाजी मार्क वरती प्रशांत. इथे मात्र पहिला चेंडूवरती मिळाली विकेट. सध्या तरी मैदानामध्ये घडतंय काय, तन्मय पॅकर्स संघाचे प्रत्येक खेळाडू आक्रमण करण्याचा प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस करतात. एकही खेळाडू इथे मात्र टायमिंग वरती फोकस करत नाहीये. अधिक शक्ती इथे मात्र कुठेतरी दुर्गती करून जाते तन्मय पॅकर्स संघासाठी. याचं प्रमुख कारण आहे काही खेळाडू अनुपस्थित देखील आहेत, कारण की 3ऱ्या क्रमांकावरती टिनू आले होते आणि टिनूकडे देखील ती क्षमता, पण तो देखील माघारी स्वस्तात परतला. ज्यावेळी विशालला साथीची गरज होती, ज्यावेळी अर्जुन मैदानामध्ये होता, रणांगणामध्ये होता, त्यावेळी सारथी त्याच्यासोबत कृष्णा होता आणि अशा वेळी आता देखील विशालला सारथीची गरज होती डाव पुढे नेण्यासाठी. त्यावेळी त्याच्यासोबत कोणीही नव्हता, त्यामुळे हा प्रेशर तन्मय पॅकर्स संघावरती आहे. स्ट्राइक वरती फलंदाज रोशन. स्वीपचा हा फटका जबरदस्त स्ट्राइक वरती थ्रो आलाय. एकदा तो मात्र मिळेल. जिंकण्यासाठी 3 चेंडू 16 धावांची गरज. 3-16. स्वीपचा हा फटका प्रोटेक्शन आहे. एकदा तो मात्र मिळेल. 2-15. 2 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. स्ट्रेट बॅटने हा घेऊन काढलेला स्ट्रोक आणि मिस फील्ड धावा 4. आता मात्र 1 चेंडू 11 धावांची गरज.